नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत घेण्यावरून संभ्रम। भाजप शहराध्यक्षांचा शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रस्ताव, मात्र मंत्री गिरीश महाजनांचा विरोध। शिवसेना गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नावाची घोषणा। मुंबई महापालिका स्थायी समिती सभागृहामध्ये घोषणा। अमरावती महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला। सोलापूरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने। विकासाच्या मुद्द्यावरून आमने सामने, तर आजी माजी आमदारांकडून श्रेयवादाची लढाई। कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार। वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई। ई चलन प्रणाली कार्यान्वित आणि कॅमेरे सुद्धा सुरू। कोल्हापूर महापौर पदासाठी नाव निश्चित। भाजपकडून रूपाराणी निकम यांचं नाव, तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा। सोलापूरच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल। महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल। अजित पवारांचे अस्थि कलश नागपूरमध्ये आणणार। नागपूरच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये अस्थींचं दर्शन घेता येणार। साताऱ्यातील कोरेगावमध्ये राजकीय वातावरण तापलं। कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप। शशिकांत शिंदे यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।